महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून एक मोठी हकालपट्टी। मनसेचे जुने इमानदार नेते वैभव खेडेकर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे। फक्त खेडेकरच नाही तर अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव या नेत्यांनाही मनसेने थेट हकालून लावलं आहे। पण हा निर्णय का घेतला गेला, यामागचं राजकारण काय आहे आणि याचा मनसेच्या भविष्यात काय परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही पाहताय इन्फोवारी। वैभव खेडेकर हे मनसेच्या स्थापनेपासूनच पक्षात होते। राज ठाकरे यांच्या अगदी जवळचे मानले जायचे। स्थानिक पातळीवर संघटन उभारणं आणि रस्त्यावर उतरून लढणं या सगळ्या गोष्टींमध्ये खेडेकर सक्रिय होते। मात्र गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या चर्चा सुरू होत्या। आता प्रश्न असा आहे की खेडेकर भाजपात जाणार की शिंदे गटात जाणार, अशा अफवा जोरदार रंगल्या आहेत। त्यात त्यांनी महायुतीच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली, त्यामुळे शंका अधिकच निर्माण झाल्या आहेत। मनसेनेही याची गंभीर दखल घेतली आणि अखेर थेट कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली आहे। आता प्रश्न असा आहे की मनसेने एवढ्या वरिष्ठ आणि जुने नेते असलेल्या खेडेकरांना अचानक का बाहेर काढलं असावं? पहिलं कारण म्हणजे पक्षाची बेईमानी, म्हणजे विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहणं। दुसरं कारण म्हणजे भविष्यात जाऊन विरोधी पक्षांना मिळणार अशी चर्चा सुरू असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरत होता। तिसरं कारण म्हणजे मनसेला शिस्त हवी आहे। राज ठाकरे नेहमी सांगतात की पक्षात 2 नंबर चालत नाही आणि त्याचा हा प्रत्यय असू शकतो। यामध्ये फक्त खेडेकर नाही तर सौंदळकर, नलावडे आणि जाधव यांनाही गटबाजी आणि शिस्तभंगाच्या कारणावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। राजकीय संदेश या कारवाईतून राज ठाकरे काय संदेश द्यायचा प्रयत्न करतात? पक्षात निष्ठा हा एकमेव आधार आहे। कुणीही डाव्या किंवा उजव्याकडे डोळा लावणार असेल तर त्याला जागा नाही। मनसे सध्या फार मोठ्या प्रमाणावर विस्ताराच्या टप्प्यात नाहीत, पण तरीही पक्षात राहणाऱ्यांनी इमानदार असायलाच हवं। राजकारणात अशा हकालपट्टा म्हणजे एक प्रकारे शिस्तीचा सिग्नल असतो। यावरून उरलेल्या कार्यकर्त्यांना थेट संदेश देण्यात आला आहे। आपण खेडेकरांची राजकीय वाटचाल बघितली तर ते साधे कार्यकर्ते नव्हते। त्यांनी मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंबरोबर काम केलं आहे। ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या नेत्यांपैकी एक होते। स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा प्रभाव होता। संघटनात्मक कामात त्यांचा हातभार मोठा होता। पण गेल्या काही वर्षात मनसेचं राजकारण मर्यादित झालं। मनसेच्या विस्ताराला उभारी मिळाली नाही, त्यामुळे अनेक नेते नाराज झाले। काही काँग्रेसकडे गेले तर काही भाजपकडे, आणि आता खेडेकर त्याच मार्गावर जाणार का, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न की खेडेकर कुठे जाणार आहेत? भाजपात जाण्याची चर्चा सर्वाधिक आहे, कारण महायुतीच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग दिसला होता। शिंदे गट हा दुसरा पर्याय मानला जातो। अजित पवार गटातही ते जाऊ शकतात, पण त्याची शक्यता कमी आहे। राजकारणात एक गोष्ट नक्की, एकदा पक्षातून हकालपट्टी झाली की पुढचा आधार शोधावाच लागतो आणि खेडेकरांसारखे कार्यकर्ते रिकामे बसणार नाहीत। त्यामुळे काही दिवसात त्यांचा पुढचा राजकीय पत्ता उघड होईलच। मनसे आधीच मर्यादित कार्यक्षेत्रात काम करत आहे। अशा वेळी जुने इमानदार नेते गमावणं म्हणजे संघटनावर धक्का आहे। पण याचं दुसरं रूप म्हणजे पक्षात अजूनही शिस्त महत्त्वाची आहे हे दाखवून देणं आहे। राज ठाकरे यांची प्रतिमा कडक शिस्तीचा नेत्याची आहे आणि या हकालपट्टीमुळे ती अधिक ठसली आहे। कार्यकर्त्यांना याचा थेट संदेश मिळाला आहे। म्हणजेच वैभव खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची हकालपट्टी ही फक्त एका नेत्याला बाहेर काढण्याची कारवाई नाही, तर मनसेच्या आतल्या राजकारणाचं चित्र दाखवते। इमानदारी नसली तर जागा नाही। मनसेत राहायचं असेल तर राज ठाकरेंशी निष्ठा ठेवायलाच हवी, आणि कुणालाही डाव्या किंवा उजव्या गटाकडेच बघायचं असेल तर बाहेरचा रस्ता तयार आहे। आता असा प्रश्न आहे की खेडेकर भाजपात जाणार की शिंदे गटात, आणि या जाण्यामुळे स्थानिक राजकारणात कोणती समीकरणं बदलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खेडेकर भाजपात जातील का की शिंदे गटात? आणि ही हकालपट्टी मनसेसाठी फायदेशीर ठरेल का की तोटा? यावर तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा।